नमस्कार सर. बोला. तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव असलम इलाई मुल्ला. आणि कुठल्या संघातून किती वर्षापासून खेळताय तुम्ही? अजिंक्य क्रिकेट क्लब चंद्रपुरी या संघात कमीत कमी आता 14-15 वर्ष झालं खेळतोय मी. ह्या शिंदेवाडीच्या ग्राउंडवरती किती वर्ष खेळला तुम्ही? तरी 2-4 वेळा खेळणे झाले इथं. आणि चांगलं ग्राउंड चांगलं आहे, येथील माणसं चांगले आहेत, प्रोत्साहन देणारे आहेत. आणि आज तुमचं वय किती आहे? आता चालू रनिंग वय माझं 37. मग आता ह्या 37 वय वर्ष असताना देखील तुम्ही आता आज खेळलाय किंवा 2 दिवस तुम्ही आज मॅचेस खेळताय. आता मग काय प्रॉब्लेम येतोय का शरीराच्या? काय नाही नाही नाही, अतिशय चांगलं असं वाटलं. आणि येथे प्रोत्साहन देणारी माणसं पण भेटली, वैयक्तिक खेळ चांगला बघायला भेटला. तर आपल्यासोबत बापू जोडलेले आहेत. तर तेही फार एक 25-30 वर्षापूर्वीचे खेळाडू आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचं ते स्वतः सांगतील की हा शिंदेवाडीचा क्रिकेट मैदानावरती जे सामने भरवले जात होते श्रीराम क्रिकेट क्लब यांच्यातर्फे, तर ते फारच जुनी खेळाडू आहेत. तर बापू तुम्ही सांगा की तुमच्या काळी खेळ कसा होता? आमच्या काळेपासून जे आता जे आहे ना, तोचा अनुभव आता पण आज मला भरपूर भेटतो. आणि ती खेळपट्टी इतकी सरस चालली की यात बरेच सामना आम्ही जिंकलो पण आणि त्या मनानं हारलो पण ही खेळपट्टी आम्हाला उत्कृष्ट दर्जाची वाटली. तर बापू तुम्ही म्हणजे मला काय विचारायचं होतं की आजपर्यंत तुमची अशी ओळख आहे की तुम्ही बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, सर्व काही एकाच हाताने खेळत होता. याचं कारण काय? काय मी शाळेत असतानाच मी खेळताना पडलेलो, मग आम्ही अपंग असल्यामुळे ते एका हाताच्या आपल्या ह्याच्या जोरावरच आपण खेळलो. किलीची काठी त्यातनं वाटलं की काही येतंय का नाही असं वाटलं होतं, पण खेळलो. आणि ह्याचा अनुभव मिळत आतापर्यंत खेळतच राहिले बघा. तुमचं ते अपंग असलं हात दाखवता का? तर मित्रांनो पाहू शकताय की बापूंचा एक हात अपंग असून देखील म्हणजे एक क्रिकेटचं एक वेडं प्रेम आणि एक आवड, आणि त्या तरुण वयात देखील त्यांनी ते टिकवून धरलं. आणि एका हाताने बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग असेल सर्व काही त्यांनी त्या संघासाठी, क्रिकेटच्या आवडीसाठी त्यांनी ते पूर्ण केलं. आणि आज देखील ह्या वयात देखील ते आज क्रिकेट शौकीन आहेत, क्रिकेट खेळायला आज सुद्धा मैदानात इथं उपस्थित आहेत. आणि आज सुद्धा त्यांनी खेळ केलेला आहे. तर बापू अजून काय क्रिकेटबद्दल तुम्हाला सांगायला वाटतं? आता जी काही हा अनुभव येते ते समोरच आहे, ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्या आतापर्यंत वयाच्या मानाने जे भरवलेले सामने आहेत ते चांगल्या पद्धतीने भरवले, पार पण पडले. तर ही चांगली गोष्ट आहे. अशीच ही होत जावी म्हणणं. भविष्यात अजून पुढे सामने भरवणार आहेत हे श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं. भविष्यात पुढे अजून भव्य दिव्य असं सामने होणार आहेत. तर तुम्ही पुढच्या सामन्याला तुम्ही खेळण्यासाठी तयार आहात का? तयार राहू की जोपर्यंत आपल्याला शरीर साथ देतो तोपर्यंत खेळत राहू असं करू. ओके ओके, धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, आज आपल्यासोबत गुरसाळे संघाचे कॅप्टन अशोक महाराज आपल्यासोबत आहेत. तर आज आपण त्यांची चर्चा करूया. अशोक महाराज, आज जे शिंदेवाडीत श्रीराम क्रिकेट क्लब यांच्यातर्फे जे सामने आयोजित केलेले आहेत आणि आज ह्या वयात देखील तुम्ही क्रिकेट खेळलात, ते पाहिले प्रेक्षकांनी सर्वजणांनी पाहिलेलं आहे. पण तुमचा अनुभव काय सांगचाल तुम्ही? क्रिकेट हा असा खेळ आहे की याला वयाचं बंधन नसतं. पहिली गोष्ट, फक्त शरीर आणि मन या दोन्हीचा समानता होत नाही, समतोल साधला जात नाही वयाच्या मानाने. कमी वयामध्ये जास्त गती असते, ह्या वयामध्ये जरा जास्त गतीनं पळता येत नाही, एवढाच फरक पडतो. परंतु क्रिकेट रक्तामध्ये असतं. ज्यांना खरोखरच लहानपणापासून क्रिकेट खेळता येते, खेळण्याची आवड आहे, त्यांना थोडं का होईना परंतु वय किती जरी झालं तरी जमतच, असा आमचा अनुभव. किती वर्षापासून तुम्ही ह्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळताय? या ग्राउंडवरती आता जवळजवळ 12 ते 13 वर्षानंतर पहिल्यांदा खेळतोय. पण हे आमच्यासाठी पंचक्रोशीतलं वानखेडे स्टेडियम आहे श्रीराम क्रिकेट क्लबचं. आणि इथं कुमार सानूचे कॉमेंट्री असायचे, पंचांचे निर्णय अंतिम असायचे, त्यांचे बंधुराज अतिशय योग्य निर्णय द्यायचे. मागचे डिक्लेअर रन मात्र इतक्या वर्षानंतर सुद्धा तीच राहिलेली आहे. बाकीचा सगळा अनुभव या मैदानावरती. सगळ्यात म्हणजे खेळाडू वृत्तीने इथं संघांना आदर दिला जातो. आणि
शिंदेवाडीतील सगळेच तमाम क्रिकेट शौकीन जे येतात ते कुठल्या एका क्रिकेटच्या संघाच्या बाजूने समर्थनासाठी येत नाहीत, तर ते खेळाच्या समर्थनासाठी येतात. हे आम्हाला आलेला सगळ्यात मोठा अनुभव आहे. त्या काळी श्रीराम क्रिकेट क्लबचे कॅप्टन डी.जे. रणनवरे यांचा खेळ कसा होता? त्यांचा खेळ म्हणजे आता आर अश्विनची जशी बॉलिंग आहे तसे असायची. एकदम कॅरम बॉल यायचा, कधी माहित नसणार तर गुगली टाकायचे, दुसरा याचा, असं त्यांची बॉलिंग पहिल्यापासूनच अप्रतिम होती. ते कधी कुठला बॉल कसा सोडतील याचा अंदाज येत नव्हता. आणि धावण्याचा जो रनअप आहे त्याच्यावरून किती किलोमीटर ताशी वेगानं चेंडू येईल याचा अंदाज लागत नव्हता. तो याचा मध्यमच, परंतु अंदाज लागत नव्हता की तो कसा येईल. टप्पा पडल्यानंतर अचानक बाहेर जायचा, कधी आतमध्ये शिरायचा. तर आपल्यासोबत वैभव गीते साहेब बी जोडलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. तर वैभव गीते साहेब आपल्याला नंतर बातचीत करूया आपण त्यांच्याशी, अजून महाराष्ट्राची चर्चा करूया. सर, तुम्ही अजून काय सांगू शकाल किंवा अजून काय बोलायचं तुम्ही बोला. महाराज, खरं सांगा, 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही मैदानात बघितलं त्यावेळेचा तुमचा खेळ आणि आजचा मैदानातला तुमचा खेळ, त्या दोन्हीतला अनुभव तुम्हाला कसा वाटला? हा अनुभव असा वाटला की पहिलं काय व्हायचं, आम्ही याच मैदानावर खेळायचो, हीच माणसं असायची, तळमळ तीच असायची, कॉमेंट्री सुद्धा अशीच ऐकू यायची, वातावरण सगळं असंच असायचं. फक्त ज्या गतीनं चेंडू पडायला पाहिजे तितक्या वेगानं आमची बॉलिंग आज झाली नाही. आणि ज्ञानेश्वर पवार आमचा जो ओपनर बॉलर आहे त्याने आजही बॉलिंग तशीच टाकली, वेगाने टाकली, फक्त रनअप वयाच्या मानाने कमी झालेलं आहे. आणि बॅटिंग मध्ये जर सराव सातत्य जर असेल तर आजचा सुद्धा सामना सोपा होता. आणि प्रत्येकच खेळाडूंना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्यासह सगळ्यांनी दररोज थोडं तरी खेळलं तर व्यायाम पण होईल, सराव राहिल्यामुळं अशा भविष्यात जर 60च्या पुढच्या जरी स्पर्धा आल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तरी सुद्धा आपल्याला खेळणं शक्य जाईल. आणि दिवाळीच्या सर्वांना काळभैरवनाथ क्रिकेट क्लब, गुरसाळे व्यसनमुक्त युवक संघ, वारकरी संप्रदाय सर्वांच्या वतीनं व बंडादादा कराडकर आमच्या सर्व आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि श्रीराम क्रिकेट क्लबने 35 वयाच्या पुढच्या तरुणांना म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, यांना पुन्हा एकदा खेळण्याची या वानखेडेवरती संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुढे जे संघ गेले आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद, रामकृष्ण. शेवटचा प्रश्न महाराज, मला सांगा, पूर्वी ज्यावेळेला तुम्ही तरुण होता त्यावेळेला मी तुम्हाला ग्राउंडवरती बघितलं, त्यावेळेला जर समजा यदा कदाचित असा पराभवाचा धक्का बसला तर मी बघितलं की संघातले खेळाडू एकमेकावर ओढायचे, यानं बॉलिंग नीट टाकली नाही, त्यानं बॉलिंग बॅटिंग नीट केली नाही. पण आज मला असं दिसलं नाही. म्हणजे ते आता कोणाला नावं ठेवायचे, तिघ जण भाऊ असलं तिघ बी प्यायला गेलं तर कोणाला नावं ठेवायचं. पहिलं काय व्हायचं, एखादा जर भावाने चूक केली तर दुसरा भाव वाटायचा. पण आता सगळ्याचीच अंगस्तूल झाल्यामुळं कोणी कोणाकडे बोट दाखवायला जागाच नाही. झालं हे झालं म्हणायचं, लाखाचं आपलं निघायचं, दुसरं काय तर नाव ठेवायला जागाच नाही. त्यावेळेस आम्ही सगळेजण चांगले खेळायचं, त्यातला एखादा जर चुकला तर ज्याच्याकडून चूक होईल त्याला ओरडायला त्याला जागा असायची. पण आता कोण कोणाला ओरडणार ना, आणि ओरडायला त्याच्याकडे अपेक्षा ह्या वयात काय करणार. तुमच्या एज फॅक्टर, वय फॅक्टर हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये असे एकदम उत्कृष्ट खेळ करणारे खेळाडू ज्यांची म्हणजे मोजक्या उत्कृष्ट खेळाडूंना होईल असे कोणते खेळाडू तुमच्या लक्षात आहेत? आमच्या संघाचे सोडून जर बाहेरच्या संघाचं बघायला गेलं तर तुमच्यातले डी.जे. रणनवरे, पांडा तुमचा लेफ्टी बॅट्समन, तो धडाधड षटकार मारायचा आणि तो उजव्या बाजूला लेगला मारायचा. तो काय अमर का काय, अमोल, तो लेगला सगळ्यात छान खेळायचा. ते खेळाडू चांगले होते. आणि अमोल पाटील ह्याचा धर्मपुरीचा, त्यांचा एक संघ चांगला होता. आणि पिनाक भागवत म्हणून एक चांगला मुलगा होता याचा, सनी क्रिकेट क्लब मधून परत नंतर खेळायला लागला. आणि आज माझा जोडीदार आला नाही, अनिल पवार येऊन गेला का तांबेवाडीचा, त्याची सुद्धा बॉलिंग सगळ्यात चांगली होती. आणि माझं तरी कशाला दडवू, मी सुद्धा स्टंपिंग चांगला करायचो, परवा पण केले. ते आमच्या संघातले ज्ञानेश्वर पवार सगळ्यात चांगले बॉलर होते. आणि गतीनं धावत यायचं, एकदम स्लो बॉल टाकण्यामध्ये आमचे कर्णधार संदीप चव्हाण यांचा हात कोणी धरू शकणार नाही. परवाच्या मॅचला सुद्धा आम्हाला 2 स्टंपिंग आहेत, वेगाने पळत यायचं, स्लो बॉल येतो, त्यामुळे स्टंपिंगला सोपं जात. असे नावाजलेले खेळाडू आहेत आपल्या परिसरात. महाराजांना मी काय 1-2-3 प्रश्न विचारतो. विचारा.
महाराज तुम्ही साधारणतः खेळत होता तो 1998, 2000, 2000च्या 5च्या आसपासचा असेल हे. तर त्यावेळेस पॅन्टची जी स्टाईल होती शर्टची आणि पॅन्टची ती कशी असायची, कशा प्रकारच्या पॅन्ट आणि शर्ट असायचे? पॅन्ट आणि शर्टची अवस्था जग जाहीर न केलेलं बरं अशी परिस्थिती असायची. शक्यतो मी स्वतः क्रिकेटला ज्या वेळेस मैदानावर यायचो आपल्या परिसरात कुठेही, त्यावेळेस बूट तर हा विषय नव्हताच. चप्पल सुद्धा काढली जायची ती राजदूत लखानी किंवा जास्तीत जास्त पॅरागॉन असायची. आणि त्या पॅरागॉन वरती लेग अंपायरच्या शेजारी किंवा स्टंपच्या थोडे बाजूला ठेवायची, तिच्यावर उभं राहायचं, बिगर चप्पलचं खेळायचं, कारण पळायला जास्त येतं बिगर चप्पलचं. आणि शूजचे आपल्याला कधी सराव नव्हता, कारण त्याला स्टड वगैरे काय असतं ते हे तर माहित नव्हतं खेडेगावात. त्यामुळं लघुशंका पिवळी झाली तरी चालेल, पण बिगर चप्पलचं धावायचं आणि त्यामुळे चप्पल साईडला ठेवायची ही अशी पद्धत होती. आणि पॅन्टचा विषय होता, पॅन्ट खालून 3 ते 4 अशा गुड्या त्याला खालून मुड पाहिजे, जेणेकरून पळताना सोपं जावं, कुठे अडकू नये असं असायचं. मी एकदा खेळायला आलो त्यावेळेस मला पुरवली पाटीवर दार्यावनं खेळायला आलाय, दार्यावनं बरं पॅन्ट वर घेतल्यामुळं. आता माझ्या जीवाला माहित वर घेतल्यामुळे जास्त पळा येतं, पण त्याला मी दार्यावल्यावर वाटलो. ते स्वाभाविक काय, पॅन्ट वर दुमडत असलं की 10वी नापास किंवा दार्यावनं आलाय असं आडाने असं खेडेगावातलं असं समजलं जायचं. अशी पॅन्टींची अवस्था असायची. तर शर्टचे काय टी शर्ट नसायचे, हाय शर्ट असायचं, त्याच्या गुंड्या काढायच्या आणि मागं दाबत न्यायचं रिवर्स, जितका जाईल तितका जाईल. आणि तुम्ही ज्या वेळेस खेळत होता त्यावेळेस बॉलिवूड मध्ये कुठला हिरो आणि हिरोईन फॉर्म मध्ये होती? शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित. आणि तुम्हाला कुठली हिरो हिरोईन आवडायची? मला आवडलं तर काय उपयोग आहे, पण आपलं आवडत होते तरी पण माधुरी दीक्षित आवडायची. आणि काय पिक्चर किंवा गाणं कुठलं फॉर्मला होतं? गाणं होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट होता, हा तुझे देखा तो ये जाना सनम. ते असायचे. आणि लागोपाठ चित्रपट सुटले होते शाहरुख खानचे, सगळे चित्रपट चांगले असायचे. पण आम्ही लहान असताना आशिकी आणि दिल या चित्रपटातली गाणी लय वाटायची, कुमार सानूने गायलेली होती. पॅन्टचा मी जो प्रश्न विचारला मला अभिप्रेत असा आहे की त्यावेळेस बेल बॉटमची होती का पॅरलेल पॅरलरची स्टाईल होती. पॅरलेलची स्टाईल होती. आणि किती बॉटम असायचा तरी अंदाजे? आता जर तेवढा बॉटम जर कोणी शिवला तर त्याला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असं म्हणू शकतील. मैदानावरती धाव संख्या किती झाली बघा, मैदानावर थोडं लक्ष द्या. आणि सांगत जवानीतल्या सांगत बसण्यापेक्षा परत एकदा वन्स मोर गदर 2 गदर 3 जर निघू शकतो तर काळ भरूनात परत 20 वर्षांनी 18 वर्षांनी काय होऊ शकत नाही. काय त्याच्यावर तुम्ही अगदी 60+ ची सुद्धा या ठिकाणी घोषणा केल्यासारखी केली. घोषणा नाही, आमच्या अपेक्षा नाही, आम्ही खेळणार पण आहे. 60+ झाल्यावर सुद्धा अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. काही क्रिकेटरांची नावं सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेतले की त्यावेळेची बॅटिंग बॉलिंग चांगली करत होते. असतील, एसआय असेल, पांडा असेल, गणेश असेल, मुन्ना असेल, झेंडे सर असतील, म्हणजे सगळे, सतीश असेल, सगळ्यांची नावं घेणं आवश्यक नाही. त्यांना माहित आहे की त्यांनीच हे ग्राउंड बनवले. या सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वतःलाही खेळायला मिळायला पाहिजे, तुम्हालाही खेळायला मिळायला पाहिजे. आपण या स्पर्धेसाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लबच्या प्रत्येक प्लेयरच्या वतीनं, शिंदेवाडी क्रिकेट रसिकाच्या प्रत्येक क्रीडा रसिकाच्या वतीने तुमचे शतस्य आभार. धन्यवाद. सन्माननीय जुने खेळाडू डॉक्टर जाधव साहेब आपले मनोगत व्यक्त करतायत. बघा, मी तुम्हाला सांगतो, दुर्दैवानी त्यांना इथं यायला खूप कष्ट पडलं, पण रक्तामध्येच खेळ आहे आणि खेळाचा किडा गप बसू देत नाही. लय राहमानी किडा वळवळ सगळ्याचाच. 2 ऑपरेशन झाले सरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. बोला सर, बोला. सामने भरवण्यामागचा जो उद्देश सरांनी बोलून दाखवला तो मला अतिशय मनापासून पटला. कारण आम्ही कधी पैशासाठी खेळत नव्हतो. वसंत गावडे सर पैशासाठी पूर्वी कधी माणसं खेळत नव्हती. आता मी बघतो 6 ओव्हरचे सामने होतात, आयकॉन खेळाडू होतात,
2,000 रुपये घेतात. तुमचे रेट काय आहेत ते पण मला माहिती आहे. 50,000 रुपये, लाखभर रुपये. आणि हा उद्देश खरं मला अतिशय पटला की पैशासाठी न खेळता मातीमध्ये खेळणं ही काळाची गरज आहे. आणि जो मेसेज सांगितला की आपल्या मुलांच्या हातात मोबाईल येतो, तुम्हाला मी नवीन बातमी सांगतो. आता शहरातल्या लोकांची मागणी आहे की असं एक ग्राउंड तयार करा की तिथं मोबाईलची रेंज नसली पाहिजे. नाही, मी चेष्टा नाही करत. आता जस्ट बातमी आहे की जे खेळाचं मैदान आहे सिटीमध्ये, तिथं त्यांनी अशी मागणी केली जनतेने, पालकांनी मुलाच्या. तुम्ही आता जे सांगितलं हे तयारच होणार आहे पोरं, आमच्याकडे पेशंट येणार ते नाही. परंतु पालकांची मागणी अशी आहे की असं एक ग्राउंड तयार करा की तिथे मोबाईलचीच रेंज नसली पाहिजे. कारण तिथं गेल्यानंतर आम्ही मोबाईल पोरं घ्यायला त्या ग्राउंडवरती घेऊन जाऊ. कारण मोबाईलचं एवढं वेळ त्यांना लागलेलंच आहे, तर त्याला काय इलाज नाही. म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. आणि जाऊ दे, आता खेळाबद्दल बोलतो. माझं वय 57 चालू आहे आणि मी तसं मटाच्या वाडीसाठी भरपूर दिवस खेळलो, पैशासाठी कधी खेळलो नाही. आणि राजुरी संघाबद्दल बोलतो. राजुरी संघ हा बक्षिसातला संघ आहे. मटाच्या वाडीतला संघ जस्ट आता हे पोरं आले, कारण तुम्ही रेग्युलर खेळणारी मुलं आहे. आणि जोपर्यंत अरुण ग्राउंडवर होता तोपर्यंत मला माहित होतं की मटाच्या वाडी जिंकणार नाही. तुम्हाला दुपारीच्या मैदानावर उत्कृष्ट बक्षीस दिले. कशाचं? मॅन ऑफ द सिरीज दिले ना. हा, मग त्याच्यामुळं मला खेळ माहिती आहे. परंतु जो काही खेळ झाला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. पण मी एक मटाच्या वाडीच्या संघाबद्दल बोलेल. मटाच्या वाडीचा संघ हे नौका संघ आहे, पण आमच्यात जे प्रदीप कदम आहेत आणि सागर शेलार आहे, हे तुमच्यासारखे 2 आयकॉन खेळाडू तालुक्यात तयार व्हावेत असं मी मनोगत व्यक्त करतो. कारण तुम्ही त्यांचा दिवसभर खेळ पाहिला. नारायण आला, नारायण माझाच पाहुणा आहे. परंतु तुम्ही आता मटाच्या वाडीचा पण खेळ पाहिला. मटाच्या वाडी हेच रेग्युलर खेळणारी मुलं नाहीत, पण जे आता प्रदीप कदम आहे, सागर शेलार आहेत, त्यांच्याकडून मला लय दिवस झाला अपेक्षा आहे की तुमच्यातले राजाळ्यातले 2 खेळाडू, धुम धुमाळ, तो ह्यांच्या मागचे खेळाडू सुपारीला प्रॅक्टिस करतात. परंतु हे लोक खेळत नाहीत. त्यांना सगळं भरपूर वेळा सांगतो की तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जाऊ दे, आता हे जे काही आपलं मॅच मध्ये झालं, ह्यांनी संयोजकांनी सांगितलं बक्षिसासाठी, खरंच आम्ही बक्षिसासाठी आलोच नाही. चेष्टा नाही करत. कधी बक्षिसासाठी मटाच्या संघ खेळला नाही. परंतु जाणायचा संघ आम्ही फलटण मध्ये एकदा हरवला. मी ह्या मुलांना एकटा सांगतो की चिमणराव कदमाच्या वाढदिवसाच्या दिवशी सामने भरले होते आणि जाणायच्या संघाला 2 बॉल 2 रन पाहिजे होते जिंकण्यासाठी. दोन्ही बॉल डॉट घालवले मटाच्या वाडीतल्या आमच्या ते कदम अण्णा ग्रामसेवक नाहीत, आता हयात नाहीत. दोन्ही बॉल डॉट घालवले. तिथून जाणायचा संघ बंद झाला. फलटणचे खेळाडू होते संघात, विजय मोरे स्ट्राईकला होते. म्हणजे चांगल्या संघाबरोबर आम्ही लढत केली, पण कधीही पैशाची अपेक्षा नाही केली. याच्यामुळे मठाच्या वाडीचं नाव हे 100% या भागात झालेलं आहे. फलटण पासून सिद्धेनगर पर्यंत मला ओळखतात सगळे. आणि मी या 2 खेळाकडून अपेक्षा करू का नको? प्रदीप कदम, तुम्ही जरा थोडं लक्ष द्या, कारण आता लोक आयकॉन खेळाडू म्हणून तुम्ही बघितलं असेल, रामराजे चषक आत्ता झाला 4-5 दिवसापूर्वी. तुम्ही पाहिलं असेल, मी लिंक बघितली. मी घरी बसून, मी ऑपरेशन जरी झालं असेल तरी मी घरी बसून मॅचेस बघत होतो. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 125 रन. तुम्ही पाहिलं मागच्या वर्षी टिल्लू चौधरीने मागच्या वर्षी 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 125 धावा केल्यात, रेकॉर्ड ब्रेक धावा. ओम धुमाळाच्या 13 बॉल मध्ये 72 धावा. काय मुलं तयार व्हायला लागले ते, म्हणजे नवीन. आता मी बघितलं नवीन मुलं आहेत. हे क्रिकेट खेळाचं स्वरूपच बदललेलं आहे. बॅटी चांगल्या निघाल्या तर आम्हाला बॅटी नव्हत्या खेळायला, अशी परिस्थिती होती. परंतु मोबाईल पासून अतिशय मी कौतुक करतो संयोजकाचं की आम्ही पण इथं आलो होतो बरेच वेळा खेळण्यासाठी. परंतु तुम्ही ही संधी दिली आणि त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी असंच परवा काय पैसे जीवनापेक्षा महत्वाचे नाहीत. 40 वर्ष 20 वर्षाच्या पोरांना अटॅक यायला लागलेत. जोक नाही, आम्ही बघतोय डोळ्याने. काल होता ना आज गेलाय. खेळा तुम्ही, काहीच नाही. खेळ मैदानी खेळा, हे सगळं महत्वाचं आहे.
कोरोनाची लस घेतली म्हणून मी याला काय नाही तुम्हाला सांगतो, तुम्ही गाड्या वापरता घरातनं उठला पोरगा गाडीवर, गाडीनं उठला की रानात जायचं दाऱ्यावर गाडीवर. अरे तुझ्या पायाला व्यायाम कधी व्हायचा? हृदयाच्या शिरा कशा चालायच्या? मी डॉक्टर आहे म्हणून बोलत नाही, मी भरपूर जेटी पोलच्यात आयसीयू मध्ये काम केलेला माणूस आहे. मला लाज वाटते 20 आणि 25 वर्षाच्या पोरांना अटॅक यायला लागलेत. बघताय ना तुम्ही रोज मोबाईलला. काल होता ना आज गेलाय. मला बाकी काय बोलायचं नाही. तब्येतीसाठी खेळा. खेळ कोणाचा चांगला झाला वाईट झाला काय नाही, तब्येतीसाठी आपल्या खेळा, आपल्या जीवनासाठी खेळा. एवढंच मी या कार्यक्रमाच्या वतीने सांगतो आणि पुढच्या वर्षी आम्ही तयारी करून येतो. त्या रसिक प्रेक्षकांनी पेशंट म्हणून ते ऐकले पाहिजे, कारण ते लय महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही खेळत असताना पहिली 51 बक्षिसं जिंकली. पहिली 51, आम्ही 125च्या पुढे बक्षिसं जिंकलीत. पहिली 51 बक्षिसं जिंकली त्यावेळेला त्या बक्षिसांची रक्कम सुद्धा 7,000 रुपये झाली नव्हती. आपा बरोबर? बापू असेल, एका सायकलवर 3 जण, पुढे एक पाठीमागे, ढकलायचं चढावरनं मातीत असेल. आसूच्या टीमला खेळायला जायचं होतं त्यावेळेला सायकल चिखलातून चाललं म्हणून सायकल खांद्यावर घेऊन जाणारे आम्ही माणसं. त्याच्यामुळे पैशासाठी खेळू नका. पैसा खूप जलद गतीने जातो. एका 10 रुपयाच्या नोटीवर सही केली, अजून ती नोट मला परत मिळालेली नाही. म्हणजे ती किती गतिमान असेल बघा. मी दिग्विजय सरांना विनंती करतो की दोन्ही संघातले जे प्रमुख खेळाडू असतील, 2 प्रमुख कॅप्टन जर असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचे. मठाच्या वाडीची संघाचे कॅप्टन आणि राजुरी संघाचे कॅप्टन कृपया यायचे. दिग्विजय सरांना सांगतो की त्यांनी छोटीखानी मुलाखत घ्यायची. जे काय वाटलं असेल ते तुम्ही स्पष्ट शब्दात सांगा. आज या सामन्याचा 3 दिवस चाललेल्या 35+ अर्थात ज्येष्ठांच्या सामन्याचा सांगता समारंभ म्हणजे बक्षीस वितरण समारंभ होतोय. त्या आतुरतेचा सामना झाला फायनलचा. मी कुठल्या तरी प्रेक्षकाने मला सांगितलं की खेळ बघून असं वाटतंय की काहीही घडू शकतं आणि खरंच काही. आणि अरुण सर मैदानात गेले आणि अरुण सर स्ट्राईकला आले की स्वतः डॉक्टर साहेबांनी सांगितलं की खरंच काहीही घडू शकतं आणि तसंच झालं. आता आपण पाहूया या सामन्याच्या अनुभवाबद्दल मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विचारतो. पहिल्यांदा सर आपलं नाव? योगेश शेलार सर. योगेश शेलार सर, आपण कोणत्या संघाचं नेतृत्व करता? मठाची वाडी संघ. मठाची वाडी संघाचा सेमीफायनलचा खेळ तुम्ही सगळ्यांनी बघितला. मला तर असं वाटलं की राजुरीच्या संघाला धडकीच भरली असावी बॅटिंगनं, पण राजुरीच्या संघानं असा सेमीफायनल मध्ये तुमची बॅटिंग इतकी जबरदस्त झाली आणि मला तर असं वाटलं, मलाच काय सगळ्या प्रेक्षकांना असं वाटलं की मठाची वाडी संघ आता फायनल नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला फायनल आणि सेमीफायनल या 2 सामन्यामध्ये काय अनुभव आला? तुम्हाला सेमीफायनल पेक्षा फायनल सामना असा जड का वाटला? फायनल सामना जड असा नाहीये की त्यांची बॉलिंग चांगली होती राजुरीची. सगळ्यात पहिले त्यांचे दोन्ही ओपनर लवकर आउट झाले, स्कोर थांबला. बाकीच्या प्लेअरला लगेच येऊन तेवढ्या प्रेशरमध्ये स्कोर करणं ह्या सगळ्या गोष्टी नाहीच झाल्या, त्यामुळे स्कोर कुठेतरी कमी संख्येवरती थांबला. बरं, आपण रेग्युलरचं क्रिकेट खेळतो, खुल्या क्रिकेट स्पर्धा खेळतो, त्या क्रिकेट स्पर्धा आणि आता श्रीरामने आयोजित केलेल्या ज्येष्ठांची क्रिकेट स्पर्धा 35+, म्हणजे 35 वर्षानंतर सुद्धा जवान असल्यासारखं मैदानात दौडावं. त्या खेळाचा आणि ह्या खेळाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? कुठला खेळ तुम्हाला अधिक अप्रतिम वाटला? श्रीराम क्रिकेट क्लबचं सर्वात पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इथं आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती 35+ हा इव्हेंट आम्हाला खेळायला बोलवलं. आलो, खेळलो, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, सगळी व्यवस्थित सोय, वडापाव असेल, पाणी असेल, सगळ्या गोष्टी खेळण्यासाठीचा मिळणारा आनंद, त्यांचे सगळे संयोजक यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. आणि हा असा इव्हेंट म्हणजे आम्ही भरपूर वर्ष झाले खेळतोय, पण असं 35+ वगैरे असा इव्हेंट आम्ही पहिल्यांदा आयुष्यात खेळलो. त्यामुळे श्रीराम क्रिकेट क्लबचं खूप खूप मनापासून आभार की त्यांनी आम्हाला ही खेळायची संधी दिली. आजपर्यंत बापुरानं जेवायलाच बोलवलं, तर खेळायला पहिल्यांदा बोलवलं, त्यामुळे आम्ही
आम्ही तेवढ्या उत्साहाने आलो. खरं बर का सर, सर खरं तर ह्या सामन्याचं सगळं श्रेय मी खरं सांगतो आप्पांनी सांगितलं. कुरबाईमध्ये आमचे वैभव सर आहेत, त्यांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केला. मला कळालं नाही 3 वर्ष म्हणजे पहिला प्रयत्न त्यांनीच केला ना ज्येष्ठांच्या सामन्याचा. 3 वर्ष त्यांनी हे सामने भरवले आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठांना हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आम्ही कुरबाईला यावर्षी बरं मला काय विचारायचे सर, पहिला जो सेमीफायनलचा सामना होता त्या सामन्यामध्ये मी बघितलं तुमच्या सागर सरांची बॅटिंग असेल किंवा प्रदीप सरांची बॅटिंग असेल, बॅटिंगच नाही त्यांची बॉलिंग पण बघितली आणि असे अप्रतिम अष्टपैलू खेळाडू तुमच्या संघामध्ये 35+ असतानाही टिकून राहिलेत. म्हणजे ते प्रॅक्टिस करतात की असं अचानकच खेळलेत ते? सागर हा चांगला उत्तम शेतकरी, भरपूर चांगल्या प्रकारचं उत्पन्न, डाळिंब असेल, शेवगा असेल, याचं पंचकृषीत नाव उभा असलेला असा तो शेतकरी BSc ॲग्री आहे तो. आणि आमचं प्रदीप कदम हा पुण्यामध्ये एका मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये जॉबला आहे. जॉब सांभाळून शनिवार रविवार त्याला खेळायला मिळतं, तेवढा खेळतो, एन्जॉय करतो, त्याची खूप आवड आहे. लहानपणापासून तो क्रिकेटमध्ये त्याचं एवढं नाव आहे, हाफ पिच क्रिकेट, फुल पिच क्रिकेट असेल, दोघे खूप चांगल्या प्रकारे. सागर पुण्याला खेळायला ज्यावेळेस कॉलेज लाईफ मध्ये BSc ॲग्रीला होता त्यावेळेस. वा वा, सागर सरांसाठी एकदा जोरदार आहे. खरं तर तुम्ही सांगितलं की सागर नावाजलेले शेतकरी आहेत, शेतीतलं उत्पादन भरपूर कसं काढायचं, मैदानावरती रनाचं पण उत्पादन त्यांनी चांगले खरंच कौतुक. आणि प्रदीप सरांनी पण त्याच तोलामोलाचा खेळ केला, अत्यंत सुंदर खेळ. फक्त एक शेवटचा प्रश्न, प्रदीप सरांच्यामुळं मटाच्या वाडीतलं जे लहान मुलांमधलं जे क्रिकेट आहे ते उभारी देण्याचं सगळ्यात मोठं श्रेय प्रदीप सर म्हणतात. सगळ्या मुलांना एकत्रित या बात आहे. प्रदीप सरांसाठी याचा जोरदार 35 नंतरही आपण जगायचंय खेळासाठी. आणि शेवटचा प्रश्न, या सामन्याचं नियोजन, संयोजन, या सामन्याचे पंच वगैरे यांच्याबद्दलचा आपला अनुभव काय? खूप चांगला अनुभव होता. श्रीराम क्रिकेट क्लबनं जे काही नियोजन केलं मध्ये त्याच्यामध्ये कुठेही बोट ठेवायला किंवा नावं ठेवायला जागा नाहीये. आम्ही खूप चांगल्या प्रकारे हा खेळ एन्जॉय केला. आमचे मित्र गणेश जाधव साहेब असतील, बाकी सगळे संयोजक असतील, बापूराव असतील, खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य, खूप चांगल्या प्रकारचं नियोजन, सगळ्या गोष्टी झाल्या. फक्त आमची एक छोटी सूचना होती, आपण आज वेगवेगळ्या गावातून एकत्र येऊन खेळत असतो, तर माझी विनंती राहील की गाव वाईज ह्याच्यामध्ये राहिलं तर बरं पडेल. म्हणजे एकाच गावातील मुलं म्हणजे कसं होतं, तेवढे उत्साहाने येतात. आम्ही एका उत्साहानं एका गावातून येणं, तो खेळ बघणं, थांबणं. आता आमच्याकडे 35 पेक्षा जी 20-26 वर्षाची मुलं आहेत, सकाळपासून आमच्यासाठी इथं बसावं, त्यांचा दुखायला लागला ओरडून. तर हा एक हे असते, जसं की तुम्ही पैशासाठी खेळ करत नाही, जसं की आयकॉन वगैरे, आता आम्ही पण कधीतरी खेळतो, पण आयकॉन वगैरे असं काय आपल्याकडे प्रकार नसल्यामुळे शक्यतो तुम्ही गाव वाईजचं बंधन दिलं तर खूप बरं. अत्यंत चांगली सूचना आहे. गावात बंधन दिल्यानंतर काय होईल, त्या गावातल्या सगळ्या खेळाडूंना खेळात सहभागी होता येईल. आज काय होतंय की टुर्नामेंट म्हणून जर आपण पाहिलं या खेळाकडे, तर या गावातली 4 त्या गावातली 4 आपण घेतो आणि आपल्या गावातली 4 दुर्लक्षित होतात, त्यामुळे ती खेळापासून वंचित होतात. तर अतिशय चांगली सूचना आहे. नक्कीच वैभव सरांना पण मी विनंती करेन की या सूचना मनावरती घेतल्या पाहिजेत आपण. आणि खरंच आपण अत्यंत चांगला या ठिकाणी अनुभव सांगितला. आपण जरी हरला असला तरी खरं सांगू का, क्रिकेट संघाला आपण हरवलं तिथंच तुम्ही टुर्नामेंट जिंकला असं आमच्या प्रेक्षकांना वाटलं. त्याच्यामुळे तुमच्या बाई क्रिकेटसाठी आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मला श्रीराम क्रिकेट क्लबने इथे येऊन बोलायची संधी दिली. पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट क्लबचं मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, मी वसंत गावडे. राजुरी क्रिकेटसाठी मी 1996 पासून खेळत आलोय. अगदी DG पूर्वी श्रीराम क्रिकेट क्लब शिंदेवाडीचे कॅप्टन होते. खूप मोठा अनुभव या ठिकाणी या गावाचा, ग्राउंडचा. आज जवळजवळ 29 वर्ष झाले मला वाटतं मी या मैदानाकडे येतोय खेळायला. DGंचा सगळ्यात पहिल्यांदा मी श्रीराम क्रिकेट क्लब शिंदेवाडी संघाचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. नाही, मी ग्रामीण प्रीमियर लीग या ठिकाणी मी खेळायला होतो. आज आमच्या 3 मॅच होत्या, 2 मॅच खेळून मी इथं आलोय. थकवा आलाय खूप, तरी सुद्धा खेळलो. श्रीराम क्रिकेट क्लब या संघाचे माजी कर्णधार यांनी मला फोन केला होता 4-5 दिवसापूर्वी. वसंत, माझा नंबर बी त्यांच्याकडे नव्हता,
आमच्या गावातील राहुल रणदिवेकडून त्यांनी नंबर घेतला आणि मला फोन केला की वसंत तुझी टीम घेऊन इथे खेळायला ये. मी म्हणलं मी 100% येईल. डीजी रोज क्रिकेट खेळतोय बाहेर, त्यातनं मी म्हणलं मी 100% माझी मुलं घेऊन येईल म्हणलं. आज सुद्धा मी सांगवीवरून आलो इथं खेळायला. मुलांना म्हणलं तुम्ही सेमीफायनल खेळून घ्या. खरं तर शिंदेवाडीच्या क्रिकेट प्रेमीकडून, सगळ्या शिंदेवाडीतल्या क्रिकेट रसिकाकडून आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत. सर या सामन्यामध्ये आपण